नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी मध्येच हे व्हिडिओ सुरू करत आहे. आपण आज नॉनव्हेजची डिश बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ते बांगडा फ्राय आहे. मी आधीच जरा मसाला, मीठ, हळद थोडं टाकून घेतलेत आणि ते रेडी केलेलं आहे. आणि इथे मी आधी एक रावस टाकलं होतं. हे माझ्या मुलीच्यासाठी केलं आहे. ह्याच्यात तिखट नाही टाकलेलं आहे. मसाला तिला आवडत नाही, म्हणजे अजून सुरू नाही तिचं झालं तिखट खाणं. त्यामुळे मी फक्त ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून थोडं लसणावर ते फ्राय करून घेतो आहे. असंच तिला आवडतं फिश. आणि नंतर आता आपण हे माकळ्या आहेत इथे, दोनच आहेत, थोड्याशाच आहेत, आणले होते त्याच्यावरच. आणि कोलंबीचं सार पण करणार आहोत. तर आधी आता इथे चपातीचं पण पीठ रेडी आहे. ही बघा, ही आमची चिव नुसती मध्ये मध्ये येते जेवण करत असताना. सो ती आता खेळत होती बाहेर, तर आता मला बोलवून घेतले तिने. मुलांना पण अटेंड करावं लागतं, हाऊसवाईफ ना आपण. मग हे तिचं चालू आहे, तिची खेळणी वगैरे, चाय पिते. परत आता इथे काहीतरी तिने घेतलं आहे, चायच करणार आहे. सो छोट्या मुलांबरोबर आपल्याला असं जेवण करायला लागतं, ॲडजस्ट त्यांचं खेळणं करून सगळं. सो आता ती काय करते, त्यांच्या जे टेडी आहेत, मनी आहे, सगळ्यांना चहा देते. पण ते काय पित नाही, त्यांना आवडत नाही असं म्हणते. मग असं हे सगळं ॲडजस्ट करून परत आपण आता जेवण करू. माझी चपाती अर्धी लाटून झाली होती, मध्ये आली ती, म्हणून मग तिला अटेंड केलं मी. सो आता चपाती वगैरे भाजून घेऊया. मी हातानेच तेल लावते, त्यामुळे पटकन होतं असं, म्हणजे मला तर सवय झाली, त्यामुळे मी अशीच चपाती शिजवून घेते. आणि एकीकडे तिचं विदिशाचीही फिश फ्राय होते. सो आता आपली चपाती झालेली आहे आणि आता आपली हिची फिश पण फ्राय झालं आहे. सो आता याच तेलमध्ये थोडंसं अजून तेल ॲड करते मी. आणि हे थोडंसं तेल टाकून घ्यायचं छानपैकी परत. आणि मी ह्यात पण जरा लसूण टाकणार आहे. लसणाने जरा मस्त फ्लेवर छान येतो एक फ्राय मच्छीला. ते साईडला करून आता ह्याच्यामध्ये मी आपले ते बांगडे मसाला मीठ लावून घेतलं होतं, ते आपण ह्याच्यात फ्राय करून घेणार आहोत. तर छान असं मस्त गरम तेलामध्ये ते सोडून द्यायचे छानपैकी आणि एकदम असं फ्राय करून घ्यायचे. ते थोडेसे लसणाच्या पाकळ्या आतमध्ये गेले की जरा त्याचा स्मोकी फ्लेवर येईल. आणि ह्या माकळ्या त्यांना मी जरा पोक करून घेते, म्हणजे जरा त्या नरम होतील, म्हणजे शिजताना त्या पटकन शिजतील, कारण का माकळ्यांना जरा फ्राय होण्यासाठी वेळ लागतो. तर मग असं पोक करून घ्यायचं. ह्यात मी थोडंसं जरा अजून मसाला आणि हळद टाकणार आहे, ते मगाशी कमी वाटलं होतं. थोडंसं ह्याच्यामध्ये मी एक चिमूटभर गरम मसाला टाकला आणि मीठ, कारण का ऑलरेडी मसाले मी त्यांना लावलेलेच होते, पण मला कमी वाटलं. आणि आता इथे आपले बांगडे फ्राय झालेले आहेत, मस्त बघू शकता तुम्ही, छान दिसत आहेत ते एकदमच. आणि एकीकडे आता आपण कोलंबीचं सार करायला घेतले, तेल गरम करत ठेवले मी. आता हे आपण कोलंबीचं सार त्याच्यामध्ये फोडणीला देऊया. तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात पण मी आधी सिंपल साधी रेसिपी आहे आपली, काहीच असं तामझाम नाही. लसूण घेते, ते मस्तपैकी परतून घ्यायचं आहे, छान असं लालसर रंग होतपर्यंत छान परतून घ्यायचं आहे स्लोवरती. आपल्याला करपवायचं नाही आहे लसूण, फक्त त्याचं रंग चेंज होतपर्यंत, असं मस्त लाल रंग होतपर्यंत आपण त्याचं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. एकदम असं हलवून घ्यायचं एकदा दोनदा, म्हणजे ते करपणार नाही ह्याची शक्यता बघायची. स्लो करून घेतलं तरी चालेल, कारण का तेल आपण गरम करूनच घेतलेलं होतं. आता हे वाटण टाकणार आहे मी. वाटण पण सिंपलच आहे. सुकं खोबरं भाजलेलं आहे, कांदा भाजलेला आहे आणि लसूण, त्याच्यात ही आलं, लसूण, मिरची, टमॅटो हे आपण टाकून हे पेस्ट करून घेतलेली आहे. सो सिंपल रेसिपी आहे माझी. मी नेहमी असं पटापट, आपल्याला सार बनवायचं असेल तर वाटण आपलं फ्रीजमध्ये तयारच असतं. ते वाटण असंच लसणाच्या ह्याच्यात फोडणी देऊन मस्त भाजून घ्यायचं लसूणमध्ये. आणि मग हे थोड्या वेळ अजून शिजवून घ्यायचं छानपैकी. आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्यावरती ठेवू शकता, तुम्हाला किती तिखट लागतं. आणि हळद, मीठ चवीनुसार, म्हणजे जसं क्वांटिटी असेल तसं तुम्ही ॲडजस्ट करा त्याच्यामध्ये. तर मला क्वांटिटी थोडीशी आहे कोलंबीची, त्यामुळे मी तेवढं क्वांटिटीचं घेतलं. ही बघा, ही आमची चिव परत आले, कारण का तिला भूक लागली होती. सो तिची मच्छी फ्राय झालेली आहे. आणि मग ती सारखी सारखी येत होती, आई झालं का झालं का करून विचारत. तर तिला
ती फ्राय मच्छी वाटली तिची आहे तिकटीची, पण मी तिला सांगितलं की नाही ही तुझी मच्छी आहे, ही आपण आता खाणार आहोत. तर 5 मिनिट्स थांब. ते बघा तिने चाकून पण बघितले. सो आता इथे वाटण आम्ही मस्त इथे मी शिजून घेतलेलं आहे. मी छान त्याला तेल सुटलेलं आहे बघा. मसाला एकदम एकजीव झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कोलंबी सोडी आणि मी कोकम वापरलेले आहेत. कोकमामुळे आंबटपणा येतो जरा, आणि जी वैस मच्छी असते म्हणजे त्याला वैसपणा निघून जातो. त्यामुळे कोकम, आमसुळे काही तुमच्याकडे असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका. मस्त ह्याच्यामध्ये परत एकजीव करून घ्यायचे, शिजवून घ्यायची चांगली कोलंबी, आणि मग थोडंसं परतून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. पाणी तुम्हाला जसं टाकायचं तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुम्हाला रस्सा जास्त पातळ हवे किंवा जाड हवे त्याच्या हिशोबाने तुम्ही रस्सा याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता पाणी टाकून. सो मग आता हे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे, मस्त एकजीव झालेलं आहे. सो ह्याला आता आपण झाकून ठेवूया. आणि ते मी माकळ्या पण टाकल्या होत्या तेलामध्ये, ते आता मस्त फ्राय करून घेऊया त्या पण. आणि एकीकडे कोलंबी पण उकळ आलेली आहे. वाफेवरती शिजून घ्यायचे, मस्त लवकर शिजते. गॅस पण कमी वापरला जातो. पाणी ठेवून मस्त शिजून घ्यायची. आणि आता हे दोन्ही आपले तयार झालेले आहेत. मस्त माकळ्या अशा लालसर झालेल्या आहेत. चवीला पण खूप छान लागतात. सिंपल आपल्या तेलामध्ये तिखट हळद टाकून लसणावर मस्त फ्राय करून घेतले. हे बघा मस्त असा सुगंध येत होता कोलंबीचा. आणि आता आपण मस्त ह्याच्यावर कोथिंबीर टाकून छान एक उकळ देऊया 2 मिनटाची. आणि मग आपण हे मस्तपैकी जेवायला बसायच्या वेळेस मस्त एकदम छान स्वादिष्ट जेवण. सो आता थोडी कोलंबी टाकून आपण ह्याच्यामध्ये फिनिश करूया आपलं. आणि असं आपला हा कोलंबीचा सार तयार आहे. मस्त फिश फ्राय आणि कोलंबीचा सार. आता मी विदिशाला घेतलं होतं आधी भरण्यासाठी, तिला धीर नव्हता निघत, सो तिलाच खायचं होतं. सो मग आज पहिला घास तिनेच घेतला. बघा कशी झाले सांगितलं तिने, मी यम्मी झाले मस्त असं तिचं होतं एकदम. फिशसाठी आमची पोर खूप वेडी आहे. त्याच्यानंतर तिचं झालं, मग आम्हीसुद्धा जेवायला बसलो. सो मग मी रस्सा आता टेस्ट करते. आता थोडंसं मला ठसका लागला होता कारण का झणझणीतच आपला असतो त्यामुळे. आणि बांगडा फ्राय पण मस्त झालेला आहे एकदम. तर असेच जरा तुम्हाला नवीन नवीन काही इझी रेसिपीज हव्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुमचे काही सजेशन असतील तर तेही मला सांगा. चल टाटा बाय बाय, पुन्हा भेटूया आपण.